मंडळी, 29 मार्च अतिशय महत्त्वाचा आहे, कारण याच दिवशी आहे सूर्यग्रहण आणि याच दिवशी शनी महाराज मीन राशीत प्रवेश करणार आहेत. म्हणजे 2 महत्त्वाच्या घटना घडणार आहेत आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दोन्ही घटनांना महत्त्व आहे. या दोन्ही घटनांचा लाभ काही राशींना होऊ शकतो. त्यांची इच्छापूर्ती या घटना करून देऊ शकतात. पण त्या राशी कोणत्या आहेत, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, ज्योतिषशास्त्रातील सर्वात मोठं आणि महत्त्वाचं मानलं जाणारं ग्रहगोचर मार्च महिन्यात होत आहे. 29 मार्च रोजी नवग्रहांचे न्यायाधीश मानले गेलेले शनी महाराज कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि शनी महाराज 2.5 वर्षांनंतर राशी परिवर्तन करतात. त्यामुळे या घटनेला महत्त्व आहे. ही घटना सगळ्याच राशींवर मोठा परिणाम करणारी ठरते. याच घटनेचा चांगला परिणाम असा होणार आहे की मकर राशीची 7.5 संपणार आहे आणि याच 29 मार्चला खंडग्रास सूर्यग्रहण असणार आहे. त्यामुळे शनिगोचर आणि सूर्यग्रहण यांचा जो योग, विशेष योग जुळून आलेला आहे, तो अतिशय प्रभावी मानला जातोय. आता या दोन्ही घटनांचा सकारात्मक प्रभाव ज्या राशींवर पडणार आहे, ज्या राशींची इच्छापूर्ती होण्याचा हा काळ आहे असं मानलं जाऊ शकतं, त्या राशींपैकी सगळ्यात पहिली रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यांना व्यवसाय वाढवायचा आहे त्यांना नवीन डील किंवा मोठे क्लायंट मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. त्याचबरोबर बऱ्याच काळापूर्वी जे पैसे तुम्ही कुणाला तरी दिले होते ते सुद्धा परत मिळण्याची आशा आहे. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. नोकरीत बढतीची शक्यता आहे. तुमच्या सन्मानातही वाढ होईल. कामात भाग्याची साथ मिळेल. नवीन नोकरीची संधी तुमच्यासमोर येऊ शकते. गुंतवणूक आणि मालमत्तेशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात, जे फायदेशीर ठरू शकतात. नवीन लोकांशी तुमचा संपर्क येऊ शकतो. त्यातून तुम्हाला चांगल्या संधी सुद्धा मिळू शकतात. त्यानंतरची रास आहे मिथुन रास. काम आणि व्यवसायात चांगलं यश हा काळ तुम्हाला मिळवून देईल. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून सुद्धा नफा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काही विशेष संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांचं उत्पन्न वाढू शकतं. आर्थिक लाभामुळे व्यापारी वर्ग नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचे योग आहेत. शिक्षण आणि करिअरच्या क्षेत्रात यश मिळू शकतं. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. नोकरी बदलण्याचा विचार तुम्ही करत असाल तर काही चांगल्या संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. कर्क रास. कामात भाग्याची साथ मिळणं म्हणजे काय असतं ते तुम्हाला आता कळेल. देशात आणि परदेशात प्रवासाचे योग आहेत. व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यासाठी मोठे डील किंवा चांगले क्लायंट समोर येऊ शकतात. सामाजिक संबंध मजबूत होतील. नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल. वाद मिटवण्यासाठी हा काळ अनुकूल असेल. कन्या रास. जीवनसाथीकडून कन्या राशीच्या लोकांना पूर्ण सहकार्य मिळताना दिसेल. यश मिळू शकतं. जे लोक एखाद्यासोबत भागीदारीत काम करतायत त्यांना या काळात त्यांच्या भागीदारांच्या मदतीने मोठे फायदे मिळू शकतात. आता वळूया धनु राशीकडे. धनु राशीच्या लोकांसाठी सुद्धा त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळताना दिसेल. करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी हा काळ अगदी योग्य आहे. नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर पडू शकतात, ज्या भविष्यात खूप फायदेशीर ठरतील. नवीन लोकांशी संपर्क साधाल जे तुमच्या वाढीला, प्रगतीला मदत करतील. कायदेशीर बाबींमध्ये सुद्धा यश मिळण्याची दाट शक्यता आहे. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. कुंभ रास. शुभ आणि फलदायी फळं कुंभ राशीला सुद्धा मिळतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. लोक प्रभावित होतील. कठोर परिश्रमाने अनेक कामं पूर्ण कराल. इच्छापूर्तीचा हा काळ आहे. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. कौटुंबिक बाबींमध्ये मदत आणि पाठिंबा मिळेल. मानसिक शांततेचा लाभ होईल. आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. जुनी प्रलंबित कामं आता पूर्ण होतील. धार्मिक कार्यात रस वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे वर्ष सुवर्ण संधीचे ठरू शकते. मीन रास. शनिगोचर आणि सूर्यग्रहण मीन राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. जरी मीन राशीची 7.5 सुरू आहे तरी सुद्धा मीन राशीचा आत्मविश्वास वाढेल. समाजात आदर वाढेल. नातेसंबंध अधिक दृढ होतील. त्याचबरोबर कौटुंबिक शांतता राहू शकेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराची प्रगती होऊ शकते. त्याचबरोबर उत्पन्न वाढेल आणि आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत होईल. सामाजिक संबंध अधिक मजबूत होतील आणि नवीन लोकांशी संपर्क साधण्याची सुद्धा संधी मिळेल. मंडळी, या होत्या त्या 2 राशी ज्यांच्यावर सूर्यग्रहण आणि शनिगोचराचा सकारात्मक परिणाम होणार आहे. पण एक महत्त्वाची सूचना, 2025 मधलं हे पहिलं सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे वेदादी नियम पाळण्याची गरज नाही असं सांगितलं जात आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.